तर नमस्कार मित्रांनो, उघडा डोळे बघा नीट या कार्यक्रमात मी सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण बघू शकता आज आम्ही अशा प्रकारे किल्ला बनवतोय। तर हा किल्ला आम्हाला शाळेतून ग्रुप प्रोजेक्ट दिला आहे। तर आपण बघू शकता आम्ही शाडूच्या मातीने हे बुरुज बनवलेला आहे आणि हे असे मातीचे गोळे बनवून ठेवलेले आहेत। तर आपले अर्णव भाई आहेत ते सगळं आता इथे नीट करतात। अर्णव भाईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आता आपण त्यांच्याकडून आता त्यांना एकदा विचारूयात, थोडीशी माहिती आणि त्यांचं मनोगत आपण ऐकूया। तर अर्णव भाई, तुम्ही किल्ल्याबद्दल काय बोलाल? या किल्ल्याचं नाव सिंधुदुर्ग आहे। हे आमचं स्कूलचं ग्रुप प्रोजेक्ट आहे, त्याच्याने आम्हाला खूप सारी माहिती मिळते। थँक्यू। आता आपल्या अर्णव भाऊने खूप काय बोलतात त्याला, खूप इम्पॉर्टंट माहिती सांगितली आहे। तर आपण बघू शकता इथे आम्ही अशा प्रकारे गावावरतून मावळे पण आणलेत। तर मी प्रत्येक मावळ्याचं इंट्रोडक्शन देतो। हे आहेत शिवाजी महाराज, पण ते शिवाजी महाराज कमी आणि अफजल खान वाटतात, ते इग्नोर करा। हा आहे काय बोलतात तुंतुनावाला, तो खूप शिस्तप्रिय आहे बघू शकतात। आणि हा मडकेवाला, आणि हा दान मागतोय विकाऱ्यासारखा। आणि हे हा अफजल खान आहे आणि हे शिवाजी महाराज आहे। आणि हा भटजी आहे, पण तो जरा बॅड कंडिशनमध्ये। असेच खूप सारे मावळे आहेत। आपण हा पण मावळा बघू शकतात। हा मला समजत नाही की हा पहलवान आहे की साधू आहे, पण आपण इग्नोर करूया। आपण तुम्ही हे मावळे बघू शकतात। हा सगळ्यात अच्छावाला चांगलावाला मावळा आहे। आणि इथे दोन पोपट पण आहेत, आपण बघू शकतात। तर कुठेही जाऊ नका। आपण अर्णवचं असं म्हणणं आहे की हे मावळे आम्ही नारंगावरून आणलेत। तर मग आपण आमच्या गावावरून आणलेत आम्ही। तर त्यामुळे एक गोष्ट राहिली की ह्याचा फायनल लुक आम्ही फायनल दिवशी ठेवणार, कारण इथे ढाकू लोक खूप आहेत, जसं की आपण बघू शकता तिकडे। आणि स्वतःकडे खूप आहे। तर असे लोक आहेत, ही पण ढाकू एक। तर असे लोक असल्यामुळे आपण किल्ल्याचा लुक फायनल दिवशी दाखवणार। त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा उघडा डोळे बघा। धन्यवाद।